नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 44 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग दाखवणार आहे। आणि पहा 11.5 इंच या इथे गळा आहे। तर 44 साईज 11.5 इंच म्हणजे खूप डीप नेक आहे। तर इथे मी पूर्ण कटिंग दाखवणार आहे, पाठीमागचा भाग, पुढचा भाग। आता इथे काय आपल्याला गरज आहे पहा, डीप नेक आहे म्हणून पाठीमागचा भाग आपल्याला कमी करण्याची गरज आहे आणि फ्रंट पार्ट आपण आहे असा कटिंग करतो। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट कटिंग करायचं आहे आणि नंतर मग फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊ। सर्वात पहिल्यांदा मी उंची घेते। ब्लाऊजची उंची इथे आहे 15 इंच। तर पहा इथून मी असं 15 + 1 16 इंच पहा, आणि इथून ही असं 16 इंचावरती एक पॉइंट देते। उंचीचं मार्किंग आपण करून घेतलं। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे। तर मी नेहमी सांगत असते, जर तुमच्याकडे अंगावरचं शोल्डर असेल तर अंगावरचं शोल्डर मोजून घ्या। आता इथे 16 इंच शोल्डर मी कस्टमरचं अंगावरती मोजून घेतलेलं आहे, बरोबर 16 इंच आलेलं आहे। तर त्याचा निम्मा किती होतो 8 इंच। तर इथे मी असं 8 इंचावरती टेप ठेवणार आहे आणि यातून 2.5 इंच मायनस करणार आहे फक्त। पहा इथे 8 इंच आणि त्यातून मी 2.5 इंच मायनस करते। तर हा पॉइंट इथे आला। तर शोल्डर किती भरतंय पहा, 5.5 इंच भरत आहे शोल्डर, बरोबर। तर इथे सुद्धा मी असंच 5.5 इंचावरती पॉइंट दिला आणि मुंडा घेते मी या इथे 6.5 इंच। मी मुंडा घेर मोजून बघणार आहे आणि नंतरच मग मी पुढचं ड्राफ्टिंग जे आहे ते करणार आहे। आता इथे पहा 44चा चौथा भाग होतो 11 इंच। तर यामध्ये आता आपल्याला मायनस करायचा, डीप नेक आहे भरपूर, म्हणून मी इथं डायरेक्ट अर्धा इंच मायनस करणार आहे। तर हे येणार आहे आपलं 10.5। फक्त बॅक पार्ट आपला 10.5 इंचावरती येणार आहे आणि फ्रंट पार्ट नाही, जसं की मी नेहमी सांगते त्याप्रमाणे। इथे मी अर्धा इंच घेते क्रॉस बॅक या पद्धतीने। कंबर 35 इंच आहे पहा, त्याचा चौथा भाग होतो 8.25 इंच आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, आणि हे जोडून घेऊ। मुंड्याला आकार देणार आहे मी 1.25 इंचावरती, किंवा मी जसं नेहमी घेते इथून 1.5 इंच पहा, इथून बरोबर 1.5 इंच आले। त्या पद्धतीनेच घेऊन हा आकार जो आहे तो मला द्यायचा आहे। आता मात्र मी मुंडा घेर मोजणार आहे। मुंडा आहे आपला 9.25 इंच। तर इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी जाईल। तर पहा 9.5 इंचच येत आहे या इथे। अजून एकदा मोजून पाहू। तर आता हा मुंडा मी ब्लाऊजवरती मोजलाय आणि आपल्याला इथे पहा हे मार्जिन सोडून मुंडा घेर मोजायचा आहे। तर पहा अगदी जवळून असा मी मुंडा घेर मोजते, बरोबर 9.25 इंच भरेल। थोडं मार्जिन सोडून आपल्याला पहा 10ला 1 पॉईंट कमी असा हा मुंडा भरलाय। कोणाकोणाचा 10 इंच सुद्धा येऊ शकतो। थोडा असा आतून जर घेतला तर 10 इंच सुद्धा भरू शकतो। पहा या पद्धतीने मला 9.25 हवा आहे, 1.5 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। 10 इंच बरोबर हा मुंडा करून घेतलाय। तर इथे हा बॅक पार्ट आहे। ब्लाऊजवर मी शोल्डर पट्टी मोजलेली आहे, 2.5 इंचाची आहे। इथे पहा ही बरोबर 2.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच मी मार्जिन घेतलं, 3.25 इंचावरती पॉइंट दिला। तर इथे गळ्याची रुंदी किती राहते हे पाहूया।
2.25 इंच या इथे गळ्याची रुंदी राहत आहे पहा बरोबर. ठीक आहे, 2.25 इंच इथं आलेला आहे. आता इथे मी नेहमी गळा कसा घेते पहा, खालून कंबरपट्टी मोजत असते. तर 3.5 इंच पट्टी आहे, तर मी 4 इंचावरती अशा पद्धतीने पॉईंट देते. अर्धा इंच मार्जिन प्लस करणार आहे आणि इथे घेणार आहे मी 3 इंच. आता हा गळा मी जो आहे तो कटिंग करणार नाही, कारण मला हा ब्लाऊज जो आहे तो नेटचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. आणि यामध्ये डबल आपण गळा जो कटिंग करतो पहा, एक अस्तरचा गळा आणि एक वरती गळा, या पद्धतीने मला इथे 2 गळे नेटच्या ब्लाऊजला तयार करायचे आहेत. तर तसे मी तयार करणार आहे, त्यामुळे मी गळा कटिंग करणार नाही. आणि कधीही मी बॅगचा गळा कटिंग करतच नाही. शक्यतो कोणताही ब्लाऊज असो मी गळा कटिंग नाही करत. कारण काय होतं, गळा कटिंग केला की आपला पेपर जो आहे तो कमी जास्त होतो ठेवताना पहा. इकडे असं इथे गळ्याची रुंदी वाढण्याची शक्यता असते, म्हणून मी शक्यतो हे करत नाही. मी बॅक पार्टचा गळा कटिंग करत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर इथून तुम्ही पूर्ण असा सेंटर करून घेऊ शकता पहा. इथे आला हा सेंटर, परंतु मी काय करते 4.5 इंच घेते. कधीही मी 4.5 इंच घेत असते. तर मी इथून 4.5 इंच ते 4.25 इंचावरती घेते पहा. 4.25 इंचावरती पॉईंट दिला. इथेही 4.25 इंच आणि उंचीला घेणार आहे मी 4.5 इंच. इथे या पद्धतीने, आणि डीप गळा आहे म्हणून इथे आपण अर्धा इंच वरती जाऊन या पद्धतीने पहा. हा बॅक पार्ट मी कटिंग केलेला आहे. तर आधी हे कट करून घेऊया आपण. तर यावरती मी लिहून ठेवते कंबर 35 44 साईज आहे. मुंडा आपला घेर आहे 9.5, गळा आहे 11.5 इंच. इथे शोल्डर पट्टी आपली 2.5ची तयार होणार आहे. मुंड्याची उंची घेतली आपण 6.5. या पद्धतीने इथं मी लिहून ठेवणार आहे, म्हणजे समजा आपल्याला परत याच कस्टमरचं ब्लाऊज जर शिवण्यासाठी आलं तर हे आपण यूज करू शकतो. तर हा बॅक पार्ट तयार आहे. फ्रंट पार्ट कशा पद्धतीने तयार करायचा पहा. इथे मी हा पेपर जो आहे हा या पद्धतीने आपण सेम माप टाकायची आहेत, उंची वगैरे सेम, फक्त आपल्याला छातीमध्ये बदल करायचा आहे. ब्लाऊजची उंची आहे 15 + 1 16 इंच. इथेही या पद्धतीने उंची घेतलेली आहे. शोल्डर घेऊ आपण. शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच. पहा 5.5 वरती इथे शोल्डर घेतलेला आहे मी. इथेही असंच मी मार्किंग करून घेतलं. मुंड्याची जी उंची आहे ती सेम 6.5. शोल्डर सेम, मुंडा सेम. आणि वेळ भेटला तर मी याचं स्टिचिंग दाखवेन, नाही तर नाही दाखवणार. आता इथे छातीचा चौथा भाग
पहा इथे बरोबर असं 11 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कमरेचा चौथा भाग 8.25, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9.25 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे पहा कस्टमरला ब्लाऊजवरती जेवढी कटोरी आहे तेवढीच हवी आहे, तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी कटोरी टाकणार आहे. इथून घेते मी 1 इंच आणि डाऊन केला. असा आकार मी इथं दिला. डीप नेक असताना पहा आपली ही पद्धत आहे. मी जसं की डीप गळा असताना सांगत असते मेथड तीच. इथं घेतलंय मी 11 इंच 44 साईज आहे, 35 इंच 6.5 इंच. आता शोल्डर 3.25 इंच. पुढचा गळा किती आहे? 6 आहे. 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून घेते 2.25 इंच. गळ्याला आकार दिला, शोल्डर डाऊन केलं. क्रॉस पट्टी ब्लाऊजवरती 2.25 इंच आहे, तर मी इथं 2.25 इंचच घेणार आहे. आणि परत आपण ही क्रॉस पट्टी जी आहे ती नंतर वाढवतो अर्धा इंचाने. पहा तर ती बरोबर आहे अशी 2.25 इंचाची तयार होते पट्टी. हेवी साईजमध्ये मी सांगत असते पहा नेहमी क्रॉस पट्टी आपल्याला 2 ते 2.25 इंचाचीच घ्यायची. इथे मी 1.25 इंच घेतलं क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी आणि या पद्धतीने मी आकार दिला. कटोरी ब्लाऊजवरती आहे 6.25, तर इथे मी 6.25 इंचावरती 1 पॉईंट दिला. इथूनही 6.25 इंचावरती पॉईंट दिलेला आहे. एक सरळ लाईन मी ओढून घेते. सरळ लाईन ओढल्यानंतर गळ्याजवळ 1 इंच तिरकी लाईन ओढून फक्त इथे असे आकार देऊन घ्यायचे या पद्धतीने. आता इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा. इथे 6.2 लेंथ आहे, 15 इंच आहे. बॅक पार्टवरती सुद्धा इथे मी लेंथ लिहून ठेवते, 15 इंच लेंथ आहे. आता हे कटिंग करून घेऊया. क्रॉस पट्टी आपल्याला कपड्यावरती वाढवायची आहे. तर इथे एक अजून आपण बॅक पार्टमध्ये कटिंग केलं ना अर्धा इंच, ते अर्धा इंच इथे कटिंग करून काढा. मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही. क्रॉस पट्टी हा पहा, हा भाग मी असा कटिंग करून काढला. हा पार्ट आपल्याला कुठेही वाढवायची गरज नाही.
ही क्रॉस पट्टी तेवढी आपण अर्धा इंचाने इथे वाढवणार आहे खालच्या साईडला. आणि ही कटोरी आहे 6.25 इंच. इथे ब्लाऊजवरती जी होती तीच मी घेतलेली आहे. आता ही वाढवूया. इथे पहा, हा पहिला मी बॅक पार्ट एक कटिंग केलेला होता, यावरच मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवते. ही आहे अशी ड्रॉ करून घ्यायची. पहा इथे आता ही वाढवायची कशी, जसं आपण नेहमी अर्धा इंच, इथे पाव इंच, दीड इंचच घेणार आहे मी. इकडे सुद्धा 1.5 इंच. आता सेंटर करून घेऊया. इथे हे 1.25 इंच बरोबर 1.7. इथे पहा, या पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी हे जोडून घेते. बाही मी डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करणार आहे. मला डिझायनर बाही कटिंग करायची आहे. पहा, या पद्धतीने मी कटोरी तयार केलेली आहे. सेंटर करून घेते. पहा, कमी जास्त काही नाही, त्यामुळे काही गरज नाही मला इथे परत कमी जास्त करण्याची. तर टक्स कसा वगैरे द्यायचा हे मी सांगितलेलं आहे. इथे पहा, या पद्धतीने मी हा पूर्ण 44 साईज ब्लाऊज जो आहे तो डीप नेक 11.5 इंच डीप नेक आहे, कटिंग करून घेतलेला आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.